आणि बातमी आता राजकीय आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांची आज राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत बैठक असेल। अजितदादांच्या पावलावरती पाऊल ठेवत सुनेत्र पवार यांच्याकडून आता साप्ताहिक बैठक घेतली जाते। सुनेत्र पवारांच्या नेतृत्वाखाली देवगिरी निवासस्थानी आज पहिलीच बैठक असेल। सर्व आमदारांना बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसंदर्भात झिरवाळ प्रकरणावरती देखील याच बैठकीत चर्चा होणार आहे। राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक कधी बोलवायची यावर देखील तारीख ठरवली जाणार असल्याचं कळतंय। पुढील 15 दिवसात या प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची सूत्रांची माहिती समोर आली आहे। या संदर्भात अपडेट्स देत आहेत गिरीश गायकवाड, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। गिरीश, आपण पाहतोय दादा या आधी अशा बैठका घ्यायचे आणि आता सुनेत्र पवार स्वतः आता सगळ्या आमदारांसोबत बैठक घेत आहेत। नेमका काय काय आणि कोणकोणत्या विषयांवरती चर्चा केली जाऊ शकते आजच्या साप्ताहिक बैठकीमध्ये? नक्कीच आपण पाहतोय की अवघ्या काही वेळापूर्वीच महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्र अजितदादा पवार या देवगिरी या निवासस्थानी दाखल झालेल्या आहेत आणि आज महत्त्वाची बैठक या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे। अगदी दादांच्या पावलावर पाऊल ठेवत सुनेत्रताई सुद्धा बैठका घेत आहेत आणि या ठिकाणी सर्व सदस्यांना उपस्थित राहण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। त्यामुळे सर्व आमदार जे ते संध्याकाळी 6 नंतर या ठिकाणी पोहोचायला सुरुवात होतील आणि नरहरी झिरवाळ यांच्यावरती जे काही आरोप झालेले आहेत भ्रष्टाचाराचे, त्या संदर्भात सुद्धा राष्ट्रवादीच्या कोर कमिटीसोबत सगळ्यात पहिले बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये स्वतः सुनेत्रताई या आढावा घेणार आहेत। नेमकं काय झालं ते सत्यता पडताळणी त्या ठिकाणी केली जाईल आणि मग पुढचा निर्णय घेतला जाईल। यासोबतच आपण पाहतोय की राष्ट्रीय कार्यकारिणी कधीपर्यंत बोलवायची याबाबत देखील बैठक होणार आहे आणि त्यासोबतच या राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीबाबत सुद्धा या ठिकाणी बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळते आणि विलिनीकरणाबाबत सुद्धा आज काही महत्त्वाची चर्चा होणार आहे का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी दादांच्या पावलावर पाऊल ठेवत सुनेत्रताई सुद्धा आता बैठका घेत आहेत आणि एकीकडे दुःख असलं तरी दुसरीकडे राष्ट्रवादीची जी धुरा त्यांच्या हातामध्ये दिलेली आहे ती देखील पार पाडण्याचं ते उत्तरदायित्व आहे ते चांगल्या पद्धतीनं पार पडतात असंच म्हणावं लागेल, कारण सर्व आमदारांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे। सुनेत्रताई नेमकं काय आता निर्णय घेणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। या बैठकीसंदर्भातल्या आणि या सगळ्या घडामोडींसंदर्भातले एकूणच अपडेट्स आपल्याकडून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।